नमस्कार, मी रेखा पी सेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. EFT आपण प्रॅक्टिस करणार आहोत. इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याचा अभ्यास आपण 2-3 दिवसापासून करतो आहोत. तो आज करणार आहोत आपण. बघा, आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचशा व्यक्ती नैराश्याने ग्रासलेल्या असतात. कोणाला एन्झायटी असते, कोणाला घबराट होते किंवा कोणाला आजार पण असतात म्हणून निगेटिव्ह विचार यायला लागतात. तर हे निगेटिव्ह विचार निघून जाण्यासाठी, घबराट कमी होण्यासाठी किंवा एन्झायटी असतो, फोबिया त्याला नाव आहे. तर आपण म्हणू शकतो की कोणाला स्पीडचा फोबिया असतो, कोणाला उंचावर गेल्यावर खूप भीती वाटते किंवा नवीन गोष्टी करायला कोणाला भीती वाटते, कोणाला ॲसिडिटीचा त्रास असतो, कोणाला डोकेदुखीचा, कोणाला मायग्रेनचा किंवा कोणाला सतत काही ना काही टेन्शन घेण्याचा हा त्रास असतो. तर ह्या सगळ्यापासनं तुम्हाला जर वाटत असेल की आपला त्रास कमी व्हावा, तर त्याच्यासाठी ही जी टेक्निक आहे ती आपण करत आहोत. त्याला म्हणायचं इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर त्याचे बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर आहे आणि मला पण असं वाटलं की हे करून बघावं. गेल्या 8 दिवसापासून मी पण ही टेक्निक करून बघतेय. मला स्वतःला खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, म्हणून मी तुम्हाला पण ही टेक्निक आज दाखवतेय. या टेक्निकसाठी काय करायचंय, तुम्हाला जो काही त्रास असेल, कोणाला तब्येतीबद्दल त्रास असेल, कोणाला एन्झायटीचा, कोणाला घबराट, कोणी विविध छोटे छोटे आजार पण असतील किंवा कोणाला खूप सारखा स्ट्रेस येत असेल छोट्या छोट्या गोष्टींवरनं, आपल्या मुलांचं टेन्शन असेल, कशाचे असेल, तर आत्ता आपण ही छान वेळ आहे. आत्ता याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने झोपायचंय. तर नेहमी लक्षात ठेवायचं की ही टेक्निक आहे ती एक तर सकाळी करायची उठल्या उठल्या, नाहीतर रात्री झोपण्या अगोदर करायची. म्हणजे आत्ता मेडिटेशनच्या अगोदर आपण ही टेक्निक करतोय, कारण याच्यानंतर तुम्ही मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला गाढ झोप लागणारच आहे. तर त्याच्यासाठी काय करायचंय की आधी तुम्हाला जो त्रास आहे, ज्या गोष्टीचा, तब्येतीचा म्हणा किंवा स्ट्रेस घेण्याचा, तर आधी त्याला तुम्ही स्वतःला रेटिंग करायचंय. 0 to 10 मध्ये तुम्हाला जो काही त्रास आहे तो कुठल्या नंबरवर आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे. 0 असेल तर तुम्हाला तो त्रास काहीच नाही आहे. मग त्याच्यापासून तुम्ही आता ठरवा की तुम्हाला 1 नंबर द्यायचा आहे, 2 नंबर, 4 नंबर, 5, किती त्याची इंटेन्सिटी जास्त आहे. तर ते तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जो काही त्रास आहे त्याला एक नंबर द्या मनातल्या मनात. कोणी 7 देईल, कोणी 8 देईल, कोणी 9 देईल. की बाबा खरंच तुम्हाला स्ट्रेस येतो, तुम्हाला त्रास होतो काही. कोणाला फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, कोणाला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला घबराट होते, कोणाला स्ट्रेस. तर आता त्याचं तुम्ही रेटिंग दिलेलं आहे 0 to 10 मध्ये. लक्षात आलं हे सगळ्यांना 0 to 10 मध्ये कसं द्यायचंय. नंबर देऊन घेतला तुम्ही. आता तुम्ही काय करायचंय, आता तुम्ही ठरवायचंय की जो काही मला त्रास आहे तो मी एक्सेप्ट करते. माझ्या स्वतःला तो त्रास आहे तो मी एक्सेप्ट केलेला आहे, पूर्ण मनाने मी तो स्वीकारलेला आहे की तो माझा त्रास आहे, माझ्याशी संबंधित आहे. पण आत्ता मी जी ही टेक्निक करत आहे त्याच्याद्वारे काय होणार आहे, तो त्रास माझा कमी होणार आहे, त्याला मी जाऊ देणार आहे त्या त्रासाला. तर जेव्हा कधी तुम्हाला राग येतो, राग पण एक प्रकारचा त्रास आहे, त्याच्याने काय होतात, तुमच्या पेशी डॅमेज व्हायला लागतात. तर आजपासून आपण ठरवायचे, आपण सगळे खूप छान रेकीचे प्रॅक्टिशनर आहोत, तर राग याला आपल्या आयुष्यातनं काढून टाकायचं. जेव्हा सातत्याने तुम्ही म्हणत असता की नाही, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं निघून गेलेल्या आहेत. आपण शेवटी मनुष्य आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं आपण चिडतो किंवा राग येतो आपल्याला. पण त्या रागाचं प्रमाण कमी व्हायला लागतं जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीचं ध्यान करता. तर त्याच्या अगोदरच आपण ही मेथड करतोय. आहे ती गोष्ट आपण स्वीकारायची आहे. तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास असेल, येस, आय एक्सेप्ट इट. मी एक्सेप्ट करते की मला ॲसिडिटी होते, मला डोकं दुखतं, मला छोट्या छोट्या गोष्टीवरनं माझी चिडचिड होते, मला मेनोपॉजचा त्रास होतोय, मला काही त्रास होतोय, तो एक्सेप्ट इट. मी एक्सेप्ट करते. आपण काय करतो, आपण एक्सेप्ट करत नाही आपले ज्या गोष्टी असतात. किंवा आपण म्हणू शकतो की आपण एक 7-8 लोक जमली, बायका जमल्या, तर तिथे गॉसिपिंग असतं. तर कोणाकोणाला गॉसिपमध्ये खूप इंटरेस्ट असतो, आपल्याला कोणाकोणाला नसतो.
जर इंटरेस्ट असेल तर खरंच अरे आय एक्सेप्ट इट, मलाही आवडतं असं गॉसिप करा. तर ते तुमचं जे कमीपणा आहे तो आपण एक्सेप्ट करायचा. कोणाकोणाला सांगायची भे वाटते की मला हा त्रास होतोय. म्हणजे आता पार्टीत गेलाय तुम्ही, छान तिथे खायला पदार्थ आहे, पण तुम्हाला लोकांना सांगायची भीती वाटते, मैत्रिणीला सांगायची भीती वाटते की नाही मला ते खाल्ल्यावर त्रास होतो. एक्सेप्ट करा की नाही माझं शरीर आहे ते, मला माहिती आहे की मला त्रास होतो आणि मी एक्सेप्ट केलेलं आहे माझं. मला व्हॉट एव्हर आय एम आय एक्सेप्ट इट, आय लव्ह माय सेल्फ. म्हणजे माझ्या स्वतःला मी जशी आहे तशी मी स्वतःला खूप आवडते. हे आधी सगळ्यांनी एक्सेप्ट करायचं. आपल्या ज्या चुका असतील, आपला चांगलेपणा असेल तसं आपल्या चुका पण एक्सेप्ट करायच्या. आणि मग एक्सेप्ट करून आधी तुम्ही काय दिलंय, तुमची इंटेन्सिटी तुम्ही क्लिअर केली आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास आहे त्याला तुम्ही नंबर दिलाय. 0 to 10 मध्ये तुम्ही नंबर दिलेला आहे. आता काय म्हणायचं, मी एक्सेप्ट केलंय. मला जो काही त्रास असेल, थायरॉइडचा त्रास असेल, ॲसिडिटीचा त्रास असेल, डायबिटीसचा असेल, तो मी एक्सेप्ट केलेला आहे. तो माझा त्रास आहे, मी एक्सेप्ट केला आहे. पण आत्ता जी मी टेक्निक करणार आहे त्याद्वारे काय होणार आहे, तो त्रास माझा कमी होत जाणार आहे. आपण जेव्हा रेकीचे सातत्याने ॲफर्मेशन्स घेतो, आपला त्रास निघून जातोच. आपल्याला आतनंच खूप छान वाटायला लागतं. तसं आज म्हणायचं की ही टेक्निक माझा पूर्ण विश्वास आहे या टेक्निकवर, याच्याद्वारे तो त्रास माझा कमी होणार आहे. एकदम जाणार आहे का, नाही, पण तो त्रास माझा कमी होणार आहे. रेकीच्या सेशनला आपण का जॉईन करतो की आपल्याला मनाला शांतता मिळावी आणि छान झोप लागावी. सगळ्यांना असं पाहिजे असतं की आपलं स्ट्रेस फ्री पूर्ण जीवन व्हायला पाहिजे. आपला दिवस कसाही जाऊ दे, पण ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला खूप शांत झोप मिळायला पाहिजे. म्हणून आत्ता म्हणायचं की मी कुठलाही विचार माझ्या डोक्यात नाही आहे. माझी चंद्रनाडी छान ॲक्टिवेट करून घेतलेली आहे, जी माझ्या मनाशी संबंधित आहे. चंद्रनाडी माझी छान ॲक्टिवेट झालेली आहे आणि आता जो माझा प्रॉब्लेम आहे तो मी एक्सेप्ट केलेला आहे. आणि आत्ता मी या टेक्निकसाठी पूर्णपणे तयार आहे, ज्याद्वारे माझ्या शरीरामध्ये खूप छान बदल होणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपले दोन्ही हात एकमेकांवर समोर घेऊन असे चोळायचे. असे चोळून झाल्यानंतर तुम्ही तुमचे दोन्ही हाताच्या हे पॉइंट घ्यायचे. आता हे साईडचे पॉइंट, ह्या साईडच्या पॉइंटला तुम्ही असं एकमेकांवर चोळायचे. बघा, एक तर तुम्ही असं 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 करू शकता किंवा हे एकमेकांवर घासायचं. इमोशनल फ्रीडम टेक्निकचा आपण अभ्यास करतोय. संगीताताई प्लीज स्पीकर ऑफ करा तुमचा. इमोशनल फ्रीडम टेक्निकचा आपण अभ्यास करतोय. हे पहा, हा पॉइंट आपण केलाय. हा पॉइंट केल्यानंतर हे पॉइंट घ्यायचे, तुमच्या मनगटाच्या इथले पॉइंट. हां, त्याला घासायचे जोरात. आता ते पॉइंट घासल्यानंतर आता परत तुम्ही हात चोळून घ्या एकदा. आता हात चोळून घेतल्यानंतर तुमचे स्ट्रेसचे पॉइंट जे आहेत, ज्यांना राग येतो, खूप राग येतो, कोणालाही येऊ शकतो, असं काही नाही आहे, मलाही कधीतरी येतो राग. तर राग हा आपला, आपण म्हणायचं की तो माझा खूप आय एक्सेप्ट करते, मी एक्सेप्ट केलं आहे माझ्या रागाला. छोट्या गोष्टींवरनं कशांवर राग येतो आणि मग आपल्याला माहिती की त्याच्यामुळे काय होतात, आपल्याच पेशी डॅमेज होतात. म्हणून काय म्हणायचं की येस, मी एक्सेप्ट करते की मला राग येतो आणि मी आहे तशी मला मी खूप आवडते. पण आता मी काय करणार आहे, त्या रागाला जाऊ देणार आहे ह्या टेक्निकद्वारे. तर रागाचा जो पॉइंट आहे तो इथे आहे. म्हणजे काय करायचं, दोन आपले अंगठे आहेत ना, ते इथे कानात ठेवायचे आणि मग आपले बरोबर बोटं असतात ती इथे ठेवायची, म्हणजे टाळूच्या मध्यस्थानी. आणि मग आपली बोटं काढून टाकायची, अंगठे, आणि मग इथे टॅप करायचं आहे तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा सगळ्यांनी करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्ही म्हणायचे की तुमचा जो काही इश्यू आहे, तुम्हाला जो काही आजारपण जे काही आहे ते मी मान्य केलेलं आहे. आय एक्सेप्ट इट. मी मान्य केलेलं आहे की मला तो त्रास होतो, पण आता त्या त्रासाला मी स्वीकारलेलं आहे. मी जशी आहे तशी मला स्वतःला मी खूप आवडते आणि आता ह्या टेक्निकद्वारे मी तो सगळा त्रास माझा हळूहळू कमी होत आहे.
हां, हे तुम्ही केलं. याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे तुमच्या चेहऱ्यावर. चेहऱ्यावर जिथनं तुमची भुवई सुरू होते बघा, इथनं स्टार्टिंग पॉईंट, इथे तुम्ही असं करू शकता इंडेक्स फिंगरनी, किंवा त्याच्यामध्ये अजून असं दिलेलं आहे की तुमचे हे फिंगर्स घ्यायचे आणि बरोबर भुवईच्या वरती असं करायचं आहे तुम्हाला. ज्या ठिकाणी तुमची आयब्रोज आहे आयब्रोजच्या वर करा. असं सगळ्यांनी करायचं, अगदी लक्ष देऊन. नाही कळालं तर अनम्यूट होऊन मला विचारा. असं असं करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, बरोबर तुमच्या आयब्रोजच्या मध्ये जिथे कुंकू लावतो आपण त्या ठिकाणी एका हाताने तुमच्या आज्ञाचक्राला तुम्ही काय करताय, इथे हळूहळू टॅपिंग करताय. हा हात ठेवताना असा ठेवा, उभा ठेवा, म्हणजे जास्त छान पॉईंट होतील तुमचे. बरोबर विद्याताई, रंजनाताई तुमचं चुकतंय थोडंसं. हां, हात असा उभा ठेवा प्लीज. हां, राईट. असा हात उभा ठेवून बरोबर कुंकू ज्या ठिकाणी लावतो आपण तिथं टॅप करायचं आहे. आणि मनातल्या मनात तुम्ही म्हणायचं आहे की मला जो काही इश्यू आहे आय एक्सेप्ट इट, मी एक्सेप्ट केला आहे. तो माझ्यातला दोष आहे किंवा जो काही आहे तो मी एक्सेप्ट केला आहे. बट आय लव्ह माय सेल्फ, म्हणजे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि आता ह्या टेक्निकनी तो त्रास माझा कमी होतोय, लेट गो करतोय आपण त्याला, त्या त्रासाला आपण दुर्लक्ष करतोय असं म्हणायचं की तो हळूहळू आता ह्या टेक्निकनी निघून जातोय. आपण सप्रेस नाही करत आहे, तो त्रास आतल्या आत नाही ठेवत आहे. आता असं म्हणायचं ह्या टेक्निकनी तो निघून जातोय, कमी होतोय. त्याच्यानंतर बरोबर तुमच्या बघा ह्या साईडनी इथे डोळ्याच्या बाजूला इथे खड्डे आहेत तिथे करायचे. हळूहळू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा इथे केलंय तुम्ही बरोबर ह्या खड्ड्यांमध्ये. त्याच्यानंतर डोळ्याच्या खाली तुम्हाला इथे बोन्स जाणवतील असे, तिथे हळूहळू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर बरोबर आपल्या नाकाच्या खाली इथे मध्ये तुम्हाला खड्डा आहे आपल्याला जाणवतो, बरोबर इथे नाकाच्या खाली इथे तुम्हाला करायचं आहे परत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकदा ही टेक्निक समजून घ्या आणि जेव्हा आपण सेकंड राऊंड करू तेव्हा तुम्ही सगळे तुम्हाला मी आत्ता जे शिकवलं आहे, आय एक्सेप्ट इट, मला जो काही त्रास आहे मी एक्सेप्ट केलेला आहे. आय लव्ह माय सेल्फ, म्हणजे माझ्या स्वतःवर माझं प्रेम आहे, म्हणजे मला जरी प्रॉब्लेम असला तरी माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि आता ह्या टेक्निकद्वारे तो प्रॉब्लेम माझा कमी होत आहे, असं तुम्ही वारंवार म्हणायचं आहे तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर बरोबर ओठ आणि हनुवटीच्या मध्ये जो खड्डा आहे त्याच्यावर करायचं टॅप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे केल्यानंतर तुम्हाला कॉलर बोन्स, आपण म्हणू शकतो की कॉलर बोन्स सगळ्यांना असतात बरोबर इथे मानेच्या खाली. दिसतंय का सगळ्यांना? इथे तुम्ही दोन्ही हाताने करू शकता कॉलर बोन्सला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुढचा पॉईंट जो आहे तो आपला इथे आहे, म्हणजे हाताच्या इथे खाली. तर इथे तुम्ही असं बोटाने करू शकता किंवा असंही मारू शकता. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि मग त्याच्यानंतर अंडरआर्म्सच्या इथे असं ह्या साईडला मारायचं आहे तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसऱ्या बाजूने करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर अंडरआर्म्समध्ये खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हात घ्यायचा आहे. दुसऱ्या हाताने तुम्ही काय करणार आहे, दुसऱ्या हाताने तुम्ही आधी ह्या बोटाला हे करायचं आहे, म्हणजे कुठला इंडेक्स फिंगर, त्याच्यावर 1 2 3 4 5 6 हे पहा 2 फिंगर घेतले दुसऱ्या हाताचे.
आणि ह्या हाताचा इंडेक्स फिंगर म्हणजे दुसऱ्या हाताचा हा हे बोट इथे तुम्हाला मारायचं आहे याच्यावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर मिडल फिंगर घ्यायचं आहे म्हणजे मधलं बोट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर तिसरं फिंगर नाही घ्यायचं रिंग फिंगर, डायरेक्ट करंगळी घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या हाताने पण करा, ज्यांना शक्य त्यांनी दुसऱ्या हाताने पण करायचंय. आता दुसऱ्या हाताचे 2 बोटं घेतलेत आणि इंडेक्स फिंगरला तुम्ही घेतलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग मधलं बोट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिंग फिंगरला सोडून द्यायचं आणि करंगळीला करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर एक हात तुमचा घ्यायचा आहे असा आणि एक हाताच्या बरोबर बघा ही करंगळी आणि हे रिंग फिंगर आहे याच्यामध्ये तुमचं बोट लावायचं. इथे 2 बोटं लावायची आहेत अशी, बरोबर अशी 2 बोटं लावा. इथे आता काउंटिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुमचे डोळे आहेत ते डोळे एकदा वर बघा, खाली बघा, डावीकडे बघा, उजवीकडे बघा. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डोळ्यांना मूवमेंट द्या. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता तुमचा जो काही इश्यू आहे, तुम्हाला जो काही त्रास आहे त्याला परत रेटिंग द्यायचंय. आता तुम्ही आता बघा तुम्हाला कसं वाटतंय. 0 to 10 मध्ये तुम्ही स्वतःला हे करायचंय. तुम्हाला जो काही त्रास असेल तो कमी व्हायला लागतो हळूहळू. परत आपण ही मेथड करणार आहे आणि आपण सातत्याने मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते म्हणायचंय. आता सगळ्यात पहिले काय करायचंय, परत 0 to 10 मध्ये ठरवून घ्या की तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो 0 to 10 मध्ये त्याची किती आहे, तीव्रता किती आहे, म्हणजे इंटेन्सिटी. 9 आहे का 8 आहे का 7 आहे. एक दिला तुम्ही नंबर देऊन झाला तुमचा. 7 असेल कोणाचा, 5 असेल कोणाचा. हे रेटिंग देऊन गेल्यानंतर तुम्ही काय म्हणायचं की आता मला जो प्रॉब्लेम आहे आय एक्सेप्ट इट. माझ्या स्वतःमध्ये तो प्रॉब्लेम आहे, मी एक्सेप्ट केला आहे. मी जशी आहे तशी मी खूप आवडतीये. पण आता ह्या टेक्निकद्वारे मी तो प्रॉब्लेम लेट गो करते, म्हणजे जाऊ देते. हे तुम्हाला आता टॅप करत म्हणायचंय. मेथड सगळ्यांना लक्षात आली आहे. माझ्यासोबत करायचंय. आता दोन्ही हात आधी एकमेकांवर चोळा. मग एकमेकांवर चोळून झाल्यावर आधी साईडचे पॉइंट. माझा प्रॉब्लेम मला एक्सेप्ट आहे. मी जशी आहे तसं माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. मी एक्सेप्ट केलेलं आहे. मी जशी आहे तशी मी माझ्या स्वतःला आवडते. मी एक्सेप्ट केलेला आहे. आणि ह्या टेक्निकनी तो प्रॉब्लेम माझा कमी होत आहे. जो शारीरिक त्रास आहे, जो मानसिक त्रास आहे, तो सगळा ह्या टेक्निकद्वारे निघून जात आहे. हे केल्यानंतर इथले पॉइंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात चोळा आपले. याच्यामध्ये तुम्ही टाळ्या पण वाजवू शकता किंवा चोळू पण शकता. त्याच्यानंतर हे असं करा, खूप छान वाटेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर अँगर पॉइंट मी सांगितलेला, ज्यांना खूप राग येतो, जेव्हा कधी तुम्हाला राग येईल तेव्हा हे असे 2 बोटं करायचे आणि बरोबर टाळूच्या तिथे मध्ये लावायचं. आणि आता इथे तुम्ही टॅप करणार आहे. हे करताना तुम्ही म्हणायचंय की माझा जो प्रॉब्लेम आहे, जो हेल्थ इश्यू आहे, आय एक्सेप्ट इट. मला स्ट्रेस आलाय, मला अँगर आहे, मी एक्सेप्ट केलंय. माझ्या स्वतः मी स्वीकारलेलं आहे. ते मी जशी आहे तशी मी माझ्या स्वतःला आवडत आहे. आता ह्या टेक्निकद्वारे तो प्रॉब्लेम निघून जात आहे. ह्या टेक्निकद्वारे तो प्रॉब्लेम निघून जात आहे. त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर यायचंय. बरोबर तुमच्या आयब्रोजच्या वर तुम्ही टॅपिंग करायचंय. माझा जो काही प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यू आहे, एन्झायटी आहे, फोबिया आहे, तो मी एक्सेप्ट केलेला आहे. मी मान्य केलेला आहे. मी जशी आहे तशी माझ्या स्वतःला मी आवडत आहे. आणि आता ह्या टेक्निकद्वारे तो प्रॉब्लेम निघून जात आहे. त्यानंतर डोळ्याच्या साईडनी टॅप करा.
जो माझा प्रॉब्लेम आहे त्याला मी एक्सेप्ट केलेला आहे. तो प्रॉब्लेम असला तरी मी माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे माझा तो प्रॉब्लेम निघून जात आहे, कमी होत आहे. मग त्याच्यानंतर डोळ्याच्या खालचे पॉइंट. माझा जो काही त्रास आहे, हेल्थ इश्यू आहे, आय एक्सेप्ट इट. एवढे हेल्थ इश्यू असले तरी मी जशी आहे तशी मी खूप आवडत आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि आता ह्या टेक्निकद्वारे माझा तो त्रास कमी होत आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला बरोबर नाकाच्या बरोबर खाली माझा जो त्रास आहे मी एक्सेप्ट केलेला आहे. जी एन्झायटी आहे, ॲसिडिटी आहे, ते मी सगळं एक्सेप्ट केलेलं आहे. मी जशी आहे तशी मी स्वतःला खूप आवडत आहे. माझं स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे माझा त्रास कमी होत आहे. त्याच्यानंतर बरोबर हनुवटीच्या इथेवर माझा जो त्रास आहे तो मी एक्सेप्ट केलेला आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे माझा त्रास निघून जात आहे, निघून जात आहे. कॉलर बोन्स, जो माझा त्रास आहे, हेल्थ इश्यू आहे, एन्झायटी आहे, मी ते एक्सेप्ट केलेलं आहे की तो मला त्रास आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे माझा तो त्रास निघून जात आहे. माझा राग कमी होत आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे करायचे, मला जो काही त्रास आहे, एन्झायटी आहे, ते मी सगळं माझं एक्सेप्ट केलेलं आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे तो त्रास कमी होत आहे. त्याच्यानंतर बरोबर अंडरआर्म्सच्या इथे खाली माझा जो काही त्रास आहे, जे हेल्थ इश्यू आहेत, आय एक्सेप्ट इट. मी एक्सेप्ट केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे ते सगळं निघून जात आहे. दुसऱ्या साईडनी मला जो काही त्रास आहे, हेल्थ इश्यू आहे, मी ते एक्सेप्ट केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. या टेक्निकद्वारे तो त्रास कमी झालेला आहे, निघून जात आहे. आणि मग त्याच्यानंतर हात घ्यायचा आहे. माझा जो त्रास आहे, जो इश्यू आहे, एन्झायटी आहे, मी मान्य केलेलं आहे की मला तो त्रास आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. मी जशी आहे तशी मला स्वतःला मी खूप आवडत आहे. पण ह्या टेक्निकद्वारे तो त्रास माझा कमी झालेला आहे, कमी होत आहे. मिडल फिंगर, माझे जे इश्यूज आहेत माझ्याबद्दलचे ते मी सगळे एक्सेप्ट केलेले आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे ते सगळे त्रास कमी होत आहेत, निघून जात आहेत. करंगळीला करायचं आहे तुम्ही. मला जो काही त्रास आहे मी एक्सेप्ट केलेला आहे, मान्य केलेला आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि ह्या टेक्निकद्वारे तो त्रास कमी होत आहे. दुसऱ्या बाजूनी माझा जो काही त्रास आहे, माझ्या मनामध्ये जो राग आहे, तो मी मान्य केलेला आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि या टेक्निकद्वारे तो त्रास कमी झालेला आहे. मधलं बोट घ्या आता. जो त्रास आहे तो मी एक्सेप्ट केलेला आहे, मान्य केलेला आहे. तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आणि माझा तो त्रास कमी झालेला आहे, निघून गेलेला आहे. मग करंगळी घ्यायची आहे. माझा जो त्रास आहे, राग आहे, तो एकदम कमी झालेला आहे.
माझ्यामध्ये मी मान्य केलं आहे की तो मला त्रास आहे, तरी पण माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे आणि ह्या टेक्निकद्वारे तो त्रास माझा कमी होत आहे. कुठलाही एक हात घ्या आणि एक हात घेऊन तुम्ही बरोबर तुमचं रिंग फिंगर आणि करंगळी याच्या इथे तुम्ही मध्ये बोट लावायचे, 2 बोटं अशी. आणि बघा अशी 2 बोटं लावून तुम्ही काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वर बघायचं आहे, वर बघा, खाली बघा, साईडला बघा दोन्ही. आणि मग क्लॉकवाईज डोळे फिरवायचे, अँटी क्लॉकवाईज डोळे फिरवायचे, परत क्लॉकवाईज डोळे फिरवा, अँटी क्लॉकवाईज डोळे फिरवा. आणि आता 2 मिनटं डोळे मिटून शांत बसायचे. तुम्हाला जी कुठली ट्यून आवडत असेल ती तुम्ही म्हणायची हमच्या साऊंडमध्ये. जसं आत्ता आपण ओम म्हणूया. खोल श्वास घ्या, डोळे मिटून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करा सगळ्यांनी. घशातनं आवाज येऊ द्या. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर सोडायचे. या ब्रह्मांडीय शक्तीला नमस्कार करायचा आहे. आपल्या स्वतःला मनापासून नमस्कार करा. ही आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. इमोशनल आपले ब्लॉकेजेस होतात आणि ते ब्लॉकेजेस झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अडथळे तयार होतात किंवा आपल्याला आजार पण येतात. तसं आहे तेव्हा झोपण्या अगोदर करायचं आहे. सगळं डोक्यातलं काढून टाकायचं. हे म्हटलं की आता तुम्ही चेक करा, आता तुम्ही रेटिंग करा. तुम्हाला जो काही त्रास होता, कोणाला ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा कोणाला पोटात दुखत असेल किंवा कुठल्याही क्षणाला कधी तुम्हाला तुमचा एखादा पाय दुखायला लागतो, कमरेमध्ये लचक भरते, तर त्याची इंटेन्सिटी कमी होते, म्हणजे तीव्रता ती असते ती कमी होते. तर नक्कीच हा अनुभव तुम्हाला आला असेल. आत्ता तुम्ही बघा, आत्ता तुम्हाला कसं फील होतंय. जे आधी तुम्ही रेटिंग दिलं होतं की तुमचा जो काही त्रास असेल त्याला तुम्ही 0 to 10च्या मध्ये रेटिंग दिलं असेल काहीतरी, त्याचं पर्सेंटेज कमी झालं आहे का? कोणीतरी अनम्यूट होऊन सांगा मला. हॅलो. हा रंजनाताई बोला. मला उलट अजून म्हणजे नेक मध्ये आणि पाय वगैरे मुंग्या येतात, ते जड पडतात. ब्लॉकेजेस खूप आहे आणि हे सातत्याने तुम्हाला करावं लागेल रंजनाताई. हां, खूप ब्लॉकेजेस आहे. आता तुम्ही मेडिटेशन केल्यानंतर तुम्ही एकदम रिलॅक्स व्हाल. बाकी कोणाला काय अनुभव आलाय, कोणी सांगेल का? साक्षी आहे, कल्पनाताई किंवा श्रद्धाताई, तुम्ही सांगा. हा, पहिल्यापेक्षा कमी वाटतंय. कमी वाटतंय ना पहिल्यापेक्षा? हां, ठीक आहे. आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया, कारण मेडिटेशनला वेळ होतोय. ऑलरेडी 9:15 झालेले आहेत आपल्याला. तर आपण मेडिटेशनला आता सुरुवात करूया. ही आहे आपली इमोशनल फ्रीडम टेक्निक. एक तर सकाळी तुम्ही करायचं. तुम्हाला त्रास जास्त जेव्हा रंजनाताई तुम्हाला त्रास असेल, तुम्ही सकाळी उठल्यावर पण ही टेक्निक करायची. सकाळी करायची कंपल्सरी. झोपण्या अगोदर ही टेक्निक सगळ्यांनी करायची, आत्ता आपण केलेली. आणि मग त्याच्यानंतर एकीचं ध्यान करायचं, म्हणजे सगळ्यांना खूप छान झोप येते. आणि याचा मी अनुभव घेते म्हणून मी तुम्हाला सांगितलं. सुरू करूया आपण. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा
आणि कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटमुळे मलाही अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यावेसे वाटेल. तर नक्की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा.